भाग 2 कडे येऊया, ज्यामध्ये आपण आलू वांग्याच्या रस्स्याच्या भाजीसोबत विदर्भातलं लुप्त होत चाललेला जो पदार्थ आहे तो म्हणजे आमच्या विदर्भातली खास ओळख, ती म्हणजे पानगे. जी शेतात स्वयंपाक किंवा देवाचा स्वयंपाक जेव्हा राहते तर गवऱ्यावर पानगे भाजून त्यामध्ये त्यासोबत ही जी आपण आलू वांग्याची रस्स्याची भाजी बनवलेली आहे, हा एक स्पेशल मेनू असतो. याकरता सर्वप्रथम आपल्याला थोडंसं जाड असं कणिक दळून आणायची आहे आणि त्यामध्ये पाणी, मीठ आणि ओवा हे टाकून हलक्या हाताने कणिक भिजवतो तशी ती भिजून घ्यायचं आहे. आता या पानग्याच्या पिठामध्ये आपण थोडं तेल टाकलेलं आहे की जेणेकरून ते सॉफ्ट आणि चविष्ट व्हावं. आणि अजून हलक्या हाताने आपण याला कणकीला चांगली मुरवत आहे. आणि हे मुरून झाल्यानंतर साधारणतः 20 मिनटं हिला अशाच पद्धतीने झाकून थोडीशी आपल्याला ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपण पानग्याकडे जाऊया. पद्धतीने आपण कणिक छानशी अशी मळून घेतलेली आहे. यामध्ये मगा सांगितल्याप्रमाणे आपण कणकीचं पीठ, त्यानंतर मीठ, ओवा, थोडं जिरं आणि तेल असं सर्व मिक्स करून ही कणिक आता मळून घेतली आहे. आणि इथलं आपण आता 20 मिनिटे थोडं साधारणतः झाकून ठेवायची आहे. पानग्याचंही भिजवलेलं आहे. आणि जे गोल पानगे करूया तर त्यासाठी आपण ज्या वाळलेल्या गवऱ्या ज्या शेणापासून बनवल्या जातात तर त्याचे आपण इथे त्याला विस्तू दिलेला आहे. आणि याचे निखारे होईपर्यंत आपल्याला हे बघायचं आहे. आणि निखारे झाल्यावर त्याच्यावर ते पानगे ठेवायचे आहे, जेणेकरून त्याला अस्सल एक असा मातीचा स्वाद येतो, जे खाताने आपल्याला आपल्या गावाकडली चवीची आठवण करून देते. आणि निवाऱ्यामुळे ते समतोल पद्धतीने चारही बाजूने भाजले जातात, त्याच्यामुळे ते कच्चे राहत नाही. तर यासाठी आपण आता हे गवऱ्या इथे जाळलेले आहे आणि हे निवारे येऊपर्यंत वाट बघूया. तर आता मगाजी आपण कणिक भिजू घातली होती तर ती आता बऱ्यापैकी झाली आहे. तर आता आपण बघत आहे की पारंपरिक पानगे कसे करतात. हे आमच्या मातोश्री आहे, तर यांना हा जुना अनुभव आहे यांच्या काळातला. आता ही पद्धत लुप्त होत आहे, तर ही पद्धत पुन्हा जिवंत करण्यासाठी आपण आता पानगे कसे बनवते ते बघूया. तर जे कणिक आहे त्याला गोल हाताने त्याचे गोल गोल गोळे करून या पद्धतीने आपल्याला पानगे इथे कच्च्या पद्धतीने करून ठेवायचे आहे. पानगे जे आपण तयार केले होते आणि हे जे गवरे आहे जे आता त्याचे निवारे पडलेले आहेत, तर हे आपण याच्यामध्ये टाकून आता त्याला छानसं असं भाजत आहे चारही बाजूने. आणि ते छानसे रुचकर आणि कडक खाण्यासाठी हळूहळू तयार होत आहे. साधारणतः हा जो पिरियड आहे हा 15 ते 20 मिनटं किंवा 30 मिनटापर्यंत चालत असतो. ते ह्या पद्धतीने आपल्याला हे पानगे या गवऱ्याच्या निवाऱ्यावर भाजायचे आहे. मग आपण निखाऱ्यावर टाकलेले पानगे हे शिजलेले आहे. हे आपण एक टेस्ट करून बघितलेलं आहे, ते शिजलेले आहे. आता याला स्वच्छ कापडात घेऊन छान प्रकारे याच्यावरचा जो वरचा धूळ आहे हा साफ करून घ्यायचा आहे. आणि आपले पानगे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने हे पानगे साफ करायचे असतात की जेणेकरून त्याच्यावरचा जो बाहेरचा कचरा वगैरे तो पूर्णपणे साफ होईल. तर आता आपण बघू शकता की आपलं हे जेवणाचं ताट तयार झालेलं आहे. यामध्ये आपली अस्सल वऱ्हाडीची ओळख म्हणजे आलू वांग्याची रस्सीची आणि तर्रीची भाजी, ज्यामध्ये आपल्याला तर्री स्पष्ट दिसत आहे. त्याच पद्धतीने सोबत कढी, कैरी, पालीचा कांदा आणि आपली ओळख म्हणजे अस्सल वऱ्हाडी पानगे जे आपण गवऱ्यावर केलेले आहे. तर या पद्धतीनं आपलं हे आजचं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे. चला तर आपण याचा आस्वाद घेऊया.